नमस्कार, मी प्रवीण नेरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आली आहे। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आली आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींना मोठी खुशखबर देण्यात आली आहे। लाडक्या बहिणींचा मोठा फायदा या ठिकाणी होणार आहे। रक्षाबंधनाच्या ठिकाणी गिफ्ट बहिणींसाठी या ठिकाणी आलेलं आहे। बहिणींनो, हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे, कारण की तुम्ही जर बघितलं तर मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच या ठिकाणी मोठी घोषणा केली आहे आणि लाडकी बहीण योजनेमध्ये या ठिकाणी महत्त्वाचा मोठा बदल झालेला आहे। तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। पण त्या अगोदर पटापट सर्व बहिणींनी व्हिडिओ लाईक करून द्यायचे आहे, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर का आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब खाली लाल बटनावर क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये मिळणार आहे। कोणती नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे, म्हणून पटापट सर्व बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना अजून जून महिन्याचा हप्ता आला नसेल अशा बहिणींसाठी सुद्धा महत्त्वाची अपडेट आली आहे, आणि ज्या बहिणींना कर्ज हवं असेल त्यांच्यासाठी सुद्धा देखील महत्त्वाची माहिती आली आहे। तर संपूर्ण माहिती मी सांगणार आहे, पण ज्यांना अजून जून महिन्याचा हप्ता आला नसेल किंवा ज्या बहिणींना कर्ज हवं असेल अशा बहिणींनी पटापट आपल्याला या ठिकाणी इंस्टाग्रामवरती मेसेज करायचे आहे। इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। सर्व बहिणींनी इंस्टाग्रामला फॉलो करून घ्या। त्या ठिकाणी तुम्हाला जर का जूनचा हप्ता आला नसेल किंवा तुम्हाला ठिकाणी कर्ज आलं नसेल तर तुम्हाला ठिकाणी कर्ज मिळवायचं असेल तर तुम्ही कमेंट या ठिकाणी इंस्टाग्रामवरती मेसेज करायचे की सर मला कर्ज हवं आहे, सर मला अजून जूनचा हप्ता आलेला नाही आहे। तुम्हाला कर्ज मिळवण्यासाठी संपूर्ण मदत फ्रीमध्ये केली जात आहे, संपूर्ण फॉर्म भरून दिला जात आहे। आणि काही तुम्हाला अडचण असेल, जूनचा हप्ता आला नसेल, जुलैच्या हप्त्याविषयी तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही थेट मला कॉन्टॅक्ट करू शकता इंस्टाग्रामवरती। इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, त्या लिंकला क्लिक करून सर्वांनी फॉलो नक्की करून घ्या, जेणेकरून काही अडचण असेल तर तुम्ही इंस्टाग्रामला विचारू शकता। व्हॉट्सअप ग्रुप तुमच्यासाठी मी बनवलेला आहे। जर तुम्ही अजून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन झालं नसेल तर लवकरात लवकर जॉईन होऊन जा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्रीमध्ये भरपूर महिला जॉईन झाल्या आहेत। तुम्ही जॉईन झाला नसाल तर लवकरात लवकर जॉईन व्हायचं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये मिळत असते। आता आपण पुढे जाऊया संपूर्ण माहिती बघण्यासाठी, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा बहिणींनो, आपण या ठिकाणी आलो पूर्वप्रती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे। अपडेट बघा काय, लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कधी मिळणार हाच प्रश्न महिलांच्या मनामध्ये आहे की सर जुलैचा हप्ता कधी जमा होणार आहे, सर जुलैचे पैसे कधी येतील, हा प्रश्न भरपूर दिवसांपासून महिलांना या ठिकाणी पडलेला आहे। महिला एकच प्रश्न विचारत आहे की सर जुलैचा हप्ता आला नाही आहे, सर जुलैचा हप्ता कधी येईल, सर उद्या येणार आहे का, सर जुलैचा हप्ता कधी मिळणार आहे, सर एवढा उशीर का होत आहे, असे अनेक प्रश्न महिला विचारत होते। फायनली त्या संदर्भात अपडेट आलेली आहे, ती अपडेट मी तुम्हाला ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता कधी मिळणार, लाडकी बहीण योजनेचा 13वा हप्ता कधी मिळणार, याची वाट मागील काही दिवसांपासून बहिणी पाहत आहेत। तुम्ही सुद्धा याचीच वाट पाहत आहेत की पैसे कधी येतील, अजून पैसे आले नाही, आम्हाला SMS आला नाही, हाच प्रश्न तुमच्याही मनामध्ये आहे। आता बघा, मागील 2 ते 3 महिने लाडक्या बहिणींचे हप्ते हे उशिरा येत आहेत। म्हणजेच जर तुम्ही विचार केला तर 2 ते 3 महिन्यांपासून लाडक्या बहिणींचे जे हप्ते त्या ठिकाणी उशिराने येत होते, त्यामुळे सातत्याने हप्ता खात्यात जमा व्हायला उशीर होत आहे। रक्षाबंधनाला काही दिवस शिल्लक आहे। बघा बहिणींनो, रक्षाबंधनाला फक्त काही दिवस या ठिकाणी शिल्लक आहेत। शिल्लक असताना लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचे पैसे खात्यामध्ये कधी जमा होणार याबाबत चर्चा सुरू झालेली आहे। आणि आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट अशी आहे की आता लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि ही माहिती अगदी खरी आहे। जुलै महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी आता पडणार आहे, लगेच तुमच्या अकाउंटवर या ठिकाणी जमा होणार आहे। पण अगोदर ज्या बहिणींना जूनचा हप्ता मिळाला असेल अशा बहिणींना जुलैचा हप्ता मिळणार आहे, तर त्यांनी कमेंटमध्ये लिहून पाठवा की हो सर मला जूनचा हप्ता आलेला आहे। ज्या बहिणींना आले नसेल त्यांनी लिहून पाठवा की सर मला अजून जूनचा हप्ता आलेला नाही आहे। त्यांना सुद्धा संपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे, जूनचा हप्ता मिळवून दिला जाणार आहे। तुमच्यासाठी मी व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा बनवला आहे, व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन व्हा। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये फ्रीमध्ये जॉईन व्हा। भरपूर महिला जॉईन झाल्या आहेत, सर्वांचे या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर मिळत आहेत, तुम्ही जॉईन व्हायचे। काही अडचण असेल, काही प्रश्न असतील तर इंस्टाग्रामला मेसेज करायचे आहे। इंस्टाग्रामची लिंकही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्या लिंकला क्लिक करून तुम्ही इंस्टाला फॉलो करू शकतात। पुढे बघा, लाडक्या बहिणींचा पुढचा म्हणजेच 13वा हप्ता पुढील 8 दिवसांमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, अशी शक्यता वर्तवली जात आहे। जुलै महिन्याचे 5 दिवस शिल्लक आहेत, तर पुढच्या महिन्यातील 5 तारखेपर्यंत हा जो काही हप्ता आहे, हा हप्ता जमा होणार असं स्पष्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे।
म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर स्पष्टपणे सांगितलेलं आहे, जर तुम्ही बघितलं तर येत्या 8 ते 9 दिवसात, म्हणजेच बघा आता जुलै महिन्याचे तुम्ही जर बघितलं तर जवळजवळ या ठिकाणी 3 ते 4 दिवस या ठिकाणी उरलेले हे दिवस, आणि जर तुम्ही बघितलं तर पुढचा जो महिना आहे तो ऑगस्ट महिना आहे आणि ऑगस्ट महिन्याच्या ठिकाणी 5 दिवस जर तुम्ही कॅल्क्युलेट केले तर टोटल या ठिकाणी 8 ते 9 दिवस होतात. 8 ते 9 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे येणार आहेत. बहिणींनो, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट हीच आहे की पुढील 8 ते 9 दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवर कधीही पैसे जमा होऊ शकतात, कधीही तुम्हाला SMS येऊ शकतो, कधीही तुमच्या अकाउंटवर पैसे येऊ शकतात. जसं की तुम्हाला मी डेली या ठिकाणी नवीन नवीन माहिती देत असतो, त्याचप्रकारे आता आलेल्या हाती माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर येत्या 8 ते 9 दिवसांमध्ये पैसे कधी जमा होणार आहे. अगदी उद्यासुद्धा पैसे पडू शकतात. म्हणून बहिणींनो, मी तुम्हाला सांगतोय की डेली अपडेट बघत चला, डेली व्हिडिओ बघत चला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला ह्या ठिकाणी 100% ऑथेंटिक माहिती पुराव्यासहित दिली जात असते आणि तीही डेली न्यू माहिती तुम्हाला दिली जात असते. म्हणून बहिणींनो, पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढे बघा काय सांगितलेलं आहे. ही संपूर्ण माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. मागील महिन्यांमध्ये अनेक लाडक्या बहिणींची नावे ही यादीमधून काढून टाकण्यात आली आहेत. मागील 1 वर्षापासून लाडकी बहीण योजनेचे पैसे हे बहिणींच्या खात्यामध्ये जमा होत आहेत. जूनपर्यंतचे सर्व हप्ते हे खात्यामध्ये जमा झालेले आहेत. ज्या ज्या बहिणींना जूनपर्यंत सर्व हप्ते आले असतील त्यांनी कमेंट करून पाठवायचं आहे की हो सर मला जूनपर्यंत सर्व हप्ते या ठिकाणी आलेले आहे. फक्त एवढंच लिहून पाठवायचं आहे. ज्या बहिणींना जूनचा हप्ता आला नसेल त्यांनी लिहून पाठवायचं आहे की सर मला जूनचा हप्ता अजून आलेला नाही आहे, तर त्या बहिणींना जूनचा हप्ता मिळवून दिला जाणार आहे. आणि तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामला मेसेज करा की सर मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे. तुम्हाला पुरेपूर मदत त्या ठिकाणी केली जात आहे. स्वतः मी तुमच्याशी थेट कॉन्टॅक्ट करणार आहे आणि तुमची जे काही अडचण असेल ती सॉल्व्ह करून देणार आहे. म्हणून पटापट सर्व बहिणींनी इंस्टाग्रामला फॉलो करायचे आहे आणि कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा की जूनचा तुम्हाला हप्ता आला की नाही, जूनपर्यंत तुम्हाला क्लिअर 12 हप्ते मिळाले की नाही, कमेंटमध्ये नक्की लिहून पाठवा, कारण जूनपर्यंत 12 हप्ते ठिकाणी मिळाले आहेत. जर का तुम्हाला 12 हप्ते आले नसतील तर लिहून पाठवा की सर मला फक्त 11 हप्ते आले, मला जूनचा हप्ता आलेला नाही आहे. तुम्हाला जूनचासुद्धा हप्ता पाठवला जाईल. पुढे बघा, जुलै महिन्याचा हा 13वा हप्ता कधी जमा होणार या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा सुरू आहे. बघा, या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे की जुलै महिन्याचा जो हप्ता आहे तो 13वा हप्ता आहे आणि हा हप्ता कधी जमा होणार याबाबत सर्व ठिकाणी चर्चा सुरू आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये हा फक्त जमा होणार असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे. या संदर्भामध्ये नियोजन सध्या सुरू आहे. मागील काही महिने लाडक्या बहिणींचा हप्ता हा लांबणीवर जात आहे. यादी तुम्ही जर बघितलं तर ह्या यादी महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणींचा हप्ता दिला जात होता. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे महिन्याच्या शेवटी लाडक्या बहिणींचा हप्ता हा दिला जात होता. त्यामुळे आता यावेळी ही शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींचे पैसे जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे. म्हणजेच काय तर ह्या महिन्याच्या शेवटचा आठवडा हा सुरू आहे आणि ह्या आठवड्यामध्ये तुम्हाला पैसे जमा होतील असं सांगण्यात येत आहे. पुढे बघा, लाडकी बहिणी योजनेच्या अर्जाची पडताळणी सध्या सुरू होत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ 1 वर्षापासून 2 कोटीपेक्षा जास्त महिला घेत आहेत. म्हणजेच काय, जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ लाडकी बहीण योजनेला 1 वर्ष पूर्ण झाले आहे. किती? 1 वर्ष या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि 1 वर्षापासून लाडकी बहीण योजनेचा लाभ किती महिला घेत आहेत तर 2 कोटी महिला लाभ घेत आहेत. आणि 2 कोटी महिलांना पैसे पाठवणं हे या ठिकाणी सोपं काम नाही आहे. प्रत्येक बहिणीला 1500 रुपये मिळत आहेत. किती? प्रत्येक बहिणीला 1500 रुपये मिळत आहेत. तर सरकारला किती रक्कम या ठिकाणी द्यावी लागत असेल याचा तुम्ही विचारसुद्धा करायचा आहे. पुढे बघा, ही संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. म्हणजेच काय तर 2 कोटी ज्या महिला आहेत यांची संख्या कमी केली जात आहे. ती कमी का केली जात आहे? कारण एवढे पैसे सरकारकडे नाही आहे. म्हणून सरकार अर्जाच्या ठिकाणी छाननी करत आहे आणि अर्जाची छाननीमुळे भरपूर महिला अपात्र केल्या जात आहे. यामध्ये तुमचाही नंबर लागू शकतो असं सांगितलं जात आहे. पण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी अशी आणखी की अर्जाची छाननी करणं हे थांबवलेलं आहे. म्हणून भरपूर महिलांना आता फायदा होणार आहे, कारण महिला अपात्र होणार नाही आहेत. पुढे बघा, अपात्र असलेल्या महिलांचे अर्ज हे बाद केले जात आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही योजना राबवण्यात आली होती. आता नव्या निकषांमध्ये बसणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केल्यानंतर नवीन यादी तयार करण्याचा आदेश सरकारने दिले आहे.
त्याचबरोबर सोशल मीडियावर आदितीताई तटकरे यांनी देखील लाडक्या बहिणीचे पैसे कधी येणार या संदर्भात माहिती देत असतात आणि तुम्हाला त्याबाबतसुद्धा ते सांगत असतात की जुलैचा हप्ता कधी येईल, जूनचा हप्ता कधी येईल हे तुम्हाला स्वतः ते माहितीसुद्धा देत असतात. आणि सूत्रांच्या माहितीनुसार हे जे जूनचा हप्ता आहे तो तुम्हाला त्या दिवशी मिळाला होता. आता जुलैचा हप्तासुद्धा तुम्हाला ठिकाणी लवकरच जमा होणार आहे, ही माहिती ठिकाणी मिळाली आहे. आणि ह्यामध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. बहिणींनो लक्षात द्या, 3,000 रुपये तुम्हाला जमा केले जाणार आहे, कारण की 2 हप्ते तुम्हाला एकत्रित मिळणार आहे, म्हणून 3,000 रुपये जमा होणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, हा हप्ता तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता. संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.